आवाज सर्वसामान्यांचा। महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असणारे विठ्ठल रुक्माई देवस्थान या मंदिराच्या तीरावर चंद्रभागा वाहत आहे। इथे येणारा प्रत्येक भाविक भक्त तीरावर पवित्र स्नान करून विठुरायाच्या दर्शनाला मनोभावे जात आहे। कुणी बाहेरून दर्शन घेत आहेत तर कुणी पहाटेपासून रांगा लावून दर्शनाचा लाभ घेत आहेत। अशातच अधिक मास महिना असल्यानं भाविक भक्तांची अलोट गर्दी दिसून येते। आज मितीला स्थानिक लोकांचा विचार केला तर लहानपणापासून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी नाना तऱ्हेचे उद्योग करताना दिसत आहे। काही बोटीचा व्यवसाय करणारे स्थानिक लोक पाण्यातील वाळू चाळून सुट्टे पैशांची चिल्लर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। चंद्रभागा नदी पात्रात भाविक भक्त स्नान करून सुट्टे पैसे दान करीत असतात। स्थानिक लोक परंपरेनुसार नदी पात्रात वाळू चाळून फार पराकाष्ठानं सुट्टे पैसे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत। यातून दिवसाकाठी कधी 350 तर कधी 600 रुपये मिळत असल्यानं समाधान व्यक्त करीत आहेत। अधिक मास महिना असल्यानं विठुरायाच्या दरबारी रोज 40 ते 50 हजार भाविक भक्त हजेरी लावत आहेत। पावसाळ्यात नदी पात्र तुडुंब भरून वाहत असते। यावेळी मात्र या लोकांचा व्यवसाय मंदीत असतो। या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या 200 लहान बोटी असून छोटा मोठा उद्योग करून संघर्ष करीत आहेत। आता सध्याला चंद्रभागा नदी पात्रात पाणी कमी असल्यानं सुट्टे पैसे शोधण्याची धडपड चांगलीच दिसत आहे। चंद्रभागेच्या तीरी सर्वसामान्य कष्ट धडपड करणाऱ्यांना विठुरायाच्या कृपेनं काही ना काही रोजगार मिळत आहे, असे एकंदरीत दिसून येत आहे। पाहुयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो पंढरपूर येथे चंद्रभागा भीमा तर नदीपात्रात आपण आहोत। तर आपण पाहताय हे अधिक महिना आहे, पंढरपूर चंद्रभागा नदीपात्रात आपण आहोत। आता इथे चंद्रकांत कांबळे, इथे प्रवीण कांबळे तर आपल्यासमोर एक वाळू चाळत होते। तर आता पण त्यांना विचारू येतो तुम्ही काय करताय। तर आता तुम्ही हे काय करतो आता? दक्षिणा लोकांनी टाकलेले असते, रुपये 2 रुपये 5 रुपये ती उडवतो। अच्छा, लोकांनी दक्षिणा वगैरे टाकलेली तुम्ही ओळख, म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही करताय? लहानपणापासून आमचं हेच व्यवसाय। लहानपणापासून व्यवसाय? अरे वा वा। वयाचे किती ह्याच्यापासून करता येईल? जसं 8-9 वर्षाचं असल्यापासून। 8-9 वर्ष। मग तुम्ही आता हे तुमचे बोट आहे तुमच्या म्हटलं तुम्ही टोटल बोलता तुम्ही म्हटलं 200 आहेत। 200 आहे। तुमच्या किती आहेत? वैयक्तिक मालिक माझ्या 2 आहेत। तुमच्या वयाचे 2 आहेत। बरं, तर तुम्हाला हे असे वाळू चाळल्यानंतर नदीपात्राचं पाणी कमी आहे तर दिवसाकाठी किती चिल्लर मिळते काय? 300 किंवा 400। 300 ते 450 तुम्हाला अशी चिल्लर मिळते, कधी 200। बरं, मग तुमचा हायेस्ट आकडा कितीपर्यंत जातो तरी चिल्लर? हायेस्ट 500 ते 600। 500 ते 600 असे तुम्हाला दिवसाकाठी? अरे वा, छान। जेवणाची सुट्टी असते। हां बाबा। बाकी इतर तुम्ही आता इथे काय उदरनिर्वाह करता ह्याच्याबरोबर? त्याच्यानंतर पाणी जर आलं तर आमचं समजा बंद असतं। 4 महिने नावा बी बंद आणि ही हुडकायचं बंद असतं। 4 महिने पाणी आल्यानंतर आज सोडत नाही। अच्छा, मग पाणी तर कुठं लागतं तरी तुम्ही सांगा? ती वरची पायरी आहे ना, हां, आधवर घाट नसतं। बरं पायरीपासून पाणी असतं। बरं, वरच्या पायरीवर पाणी। अर्ध मंदिर डुबतो। हां, इथं हे डुबलं जातं। हे कुठलं स्थान आहे? हे पुंडलिक मंदिर आहे। पुंडलिक मंदिर। हे सगळं पाण्याखाली। शेवटी काय सांगाल, म्हणजे गर्दी किती असते, लोक किती येतात? आता सध्याला तर अधिक मासाची गर्दी जवळजवळ 5 ते 6 लाख पब्लिक रोज आहेच। हां, 5 ते 6 लाख पब्लिक येते जाते। तर सध्याला तर बरं अधिक मास वेळी किती 50-60 हजार येते जाते। अच्छा, रोज येणं जाणं चालूच आहे लोकांचं, असं बंद नाही असं नाही। तर अशा तऱ्हेने मंडळी ते चंद्रभागा तिरी पंढरीच्या तीरावर चंद्रभागा तिरी असे 50 ते 60 हजार रोज पब्लिक येत आहे असं कांबळे सांगत आहे। लहानपणापासून इथे आपला उदरनिर्वाह जीवनाचा करत आहेत। बोट आहे, असं वाळूमध्ये पैसे चालतात। तर अशा तऱ्हेने येथे पंढरीच्या तीरावरती हे उदरनिर्वाह करत आहेत।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.